नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी. जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची, खास व्यक्तीची मिथुन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 2026 हे वर्ष मिथुन राशीसाठी कसं जाणार आहे, काय होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. हे वर्ष तुम्हाला प्रश्न विचारायलाच लावेल. मी योग्य मार्गावर आहे का? बदल करायची वेळ आली आहे का? याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुमचं करिअर, पैसा, प्रेम, आरोग्य आणि 2026 शेवटी तुमचे आयुष्य कुठं असेल. मित्रांनो, मिथुन राशी म्हणजे बुद्धिमान, संवाद कुशल, उत्सुक आणि बहुगुणी असते. तुमचं डोकं सतत विचार करत असतं. तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. पण मन एकाच ठिकाणी तुमचं टिकत नाही. निर्णय तुम्ही बदलत राहतात. अति विचारांमुळे तणाव येतं. 2026 मध्ये मन स्थिर ठेवणं सर्वात मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. 2026 मध्ये मिथुन राशीवर बुध, शनी आणि गुरु यांचा प्रभाव आहे. बुध ग्रह विचार, संवाद आणि निर्णय वाढवतो. शनी शिस्त, वास्तव आणि संयम दाखवतो आणि गुरु योग्य मार्गदर्शन दाखवतो. हे वर्ष सांगेल फक्त विचार नको, कृतीही करायला हवी. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2026 हे करिअरमध्ये निर्णायक वर्ष आहे. नोकरी जर करत असाल तर नवीन जबाबदारी, कौशल्याचा उपयोग, कम्युनिकेशनमुळे यश हे सगळं तुम्हाला मिळेल. पण काम बदलायची घाई करू नका. अस्थिरता येईल. एकच सल्ला, एकाच वेळी 2 बोटीत पाय ठेवू नका. जर व्यवसाय करत असाल तर मीडिया, ऑनलाईन ट्रेडिंग हे क्षेत्र फायदेशीर आहेत. नवीन कल्पना यशस्वी होईल. पण प्लॅन नसेल तर नुकसान सुद्धा होऊ शकते. 2026 मध्ये मिथुन राशीची आर्थिक स्थिती चढ उतारांची असेल. उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला दिसतील. साईड इन्कम वाढेल. पण अचानक खर्च वाढतील. चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान होईल. तुम्हाला एकच सल्ला आहे, पैशाच्या बाबतीत सगळ्यांचा ऐका, पण निर्णय स्वतः घ्या. मित्रांनो, तुम्ही जर अविवाहित असाल तर 2026 मध्ये नवीन ओळख होईल, मैत्री होईल, प्रेमसुद्धा होईल. बोलण्यातून आकर्षण वाढेल, इंटेलेक्च्युअल कनेक्शन होईल. पण कमिटमेंटची भीती तुम्हाला नक्की सतावत राहणार आहे. आणि जर तुम्ही विवाहित असाल तर मग तुम्ही तुमच्या नात्यात संवाद वाढवा. गृहीत कोणाला धरू नका. बोललात नाही तर गैरसमज वाढणार आहेत. मिथुन राशीच्या लोकांनी 2026 मध्ये मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. संभाव्य त्रास तुम्हाला होऊ शकतो. ताण, झोपेचा अभाव, डोकेदुखी, पचन. यासाठी तुम्ही मेडिटेशन, वाचन आणि तुमचा स्क्रीन टाईम कमी करा. मित्रांनो, 2026 मध्ये अचानक प्रवास येऊ शकतो. करिअरमध्ये नवीन वळण तुम्हाला जाणवेल. जुन्या लोकांपासून दुरावा होईल. हे बदल तुम्हाला गोंधळात टाकतील, पण शेवटी स्पष्टता नक्की येईल. दर बुधवारी तुम्ही स्वामींचा मंत्र जप, सोमवारी महादेवाचे दर्शन, शिवलिंगाचे अभिषेक हे उपाय केले तर नक्की तुम्हाला लाभ मिळेल. मिथुन राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला वेगवान नाही पण शहाणं बनवणारं आहे. सगळीकडे धावू नका. एक मार्ग निवडा. मन स्थिर ठेवा. लक्षात ठेवा, जे स्वतःला समजून घेतात तेच संपूर्ण आयुष्यात पुढे जातात. हे होतं मिथुन राशीचं संपूर्ण 2026चं राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.